मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची अपडेट आलेली आहे। वरून ऑर्डर दिलेले आहे, वरून डायरेक्ट ऑर्डर सुटलेले आहे। आता थेट तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। अनेक महिलांच्या खात्यात आता पैसे येणार आहेत। आजपासून पैसे तुमच्या खात्यात येण्याचे जे अपडेट आहे, ऑर्डर आहे, ती देण्यात आलेली आहे। आता कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येत आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि कोणत्या महिलांना भेटणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जरी तुमचं हे बँक खातं असेल तर लगेच तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत। तुम्हाला डायरेक्टली जे मेसेज आहेत ते मेसेज तुम्हाला आता पडायला सुरुवात होणार आहे। आणि कोणत्या तारखेपर्यंत हे पैसे जमा होऊन जातील त्याबद्दल सर्व डिटेल्समध्ये सांगतो। म्हणजे आजपासून तर कोणत्या तारखेपर्यंत या दरम्यान जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यात येणार आहे। म्हणजे आता पहिला टप्पा पहिले सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यातील महिलांना पैसे येत आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उद्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येतील, मग परवा, असे टप्प्याटप्प्याने पैसे महिलांच्या खात्यात येणार आहे। काही जिल्ह्यातील जे पैसे आहेत ते आज येणार आहेत, काही जिल्ह्यातील उद्या येणार आहेत। याबद्दल सर्व तुम्हाला सांगतो। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट असते, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला, लाडकी बहीण संदर्भात काय मोठी खुशखबर आलेली आहे, लाडकी बहीण संदर्भात काय आज रोजी आलेल्या अपडेट आहेत माझ्या माता बहिणींनो, सर्व सांगतो। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि बँक खात्याबद्दल पण सर्व सांगतो। चला, आता आपण सर्व डिटेल्समध्ये जाणून घेऊया। तर लाडकी बहीण संदर्भात रोज आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाते। रोज मी नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जी पण अपडेट आली, छोटे असो किंवा मोठे असो, जो पण निर्णय झाला लगेच ती अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करत असतो। आता बघा, तुमचं जरी बँक खातं असेल, तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, त्याला काहीच हरकत नाही। फक्त तुमचं जे काही खातं आहे नीटपणे समजून घ्या। जे तुमचं खातं आहे, हे खातं जे आहे याला आधार कार्ड जे आहे, हे आधार कार्ड लिंक पाहिजे फक्त, बस, दुसरं काहीच नाही। तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे। आधार कार्ड जरी लिंक असेल तर मग तुम्हाला पैसे येऊन जातील। आणि जे मेसेज आहेत ते मेसेज तुम्हाला कितीचे पडणार आहेत, कितीचे? 2100 रुपये। 2100 रुपये तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होत आहेत। 2100 रुपये पहिल्या टप्प्यातील अपडेट सांगतो, त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी मी नीटपणे समजून सांगतो। आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच दमदार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे। हे बघा, तुम्हाला सर्व सांगतो आता। हे बघा, लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची सूचना, हे काम आजच करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत। तर ते काय काम आहे ते पण सांगतो। हे बघा, या योजनेची लोकप्रियता वाढल्यामुळे ती राज्य विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरले। महायुतीने यावर आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा दिलासा दिला। तर बघा पुढे बघा, महत्त्वाची माहिती। योजनेसाठी विरोधकांनी टीका केली असली तरी महायुतीने प्रत्युत्तर देताना योजनेत 1500 रुपये वरून 2100 रुपये लाभ देण्याचे आश्वासन दिले होते। तथापि महाविकास आघाडीकडूनही महिलांना 3000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती। या वादविवादानंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महिलांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे। आणि ती आर्थिक मदत म्हणजे 2100 रुपये तुमच्या खात्यात आता पडणार आहेत। त्याबद्दल आता आपण जी माहिती आहे ती समजून घेणार आहोत। हे बघा, आता आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। बघा, एक ही माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सांगत आहे। इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, बघा, अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। म्हणजे पुन्हा अर्ज सुरू होऊ शकतात आणि ज्यांचे अर्ज बाकी आहेत भरायचे ते भरू शकतात। म्हणजे इथे स्पष्ट देण्यात आलं की अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। तर आता ही माहिती तर सध्या सांगितली जात आहे, परंतु जेव्हा लाडकी बहीणचे हप्ते किंवा लाडकी बहीण संदर्भात अजून काही नोटिफिकेशन आली तर त्यामध्ये हे स्पष्ट होऊन जाईल की पुन्हा अर्ज भरण्यासाठी मुदत मिळेल की नाही।
अर्ज करणाऱ्या महिलांची छाननी बाकी असलेल्या अर्जाची प्रक्रिया जलद गतीने केली जाणार आहे. अनेक महिलांनी फॉर्म भरला, त्यांना 1 रुपया पण भेटलेला नाही. तुम्ही पण त्यामध्ये असाल आणि तुम्हाला पण जर 1 रुपया अजूनपर्यंत भेटला नसेल तर तुमच्या अर्जाची छाननी अजून बाकी आहे आणि ती छाननी आता सुरू होणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करून पुन्हा अर्ज भरायचे आहे, अन्यथा महिलांना लाभ मिळण्यास अडचण येऊ शकतात. बघा, काही अर्जामध्ये त्रुटी असतील, काही चुकीची माहिती तुम्ही भरली गेली असेल तर ते अर्ज एडिट करून तुम्हाला पुन्हा ती माहिती भरायची आहे. आता बघा महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊ शकतो. हे बघा, माय गर्ल सिस्टर योजना यावर्षी जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात सुरू झाली, म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांना या शासकीय योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते सरकारने महिलांना पाठवले आहेत. आता महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. पुढील जो हप्ता असणार आहे तर 2100 रुपयाची तुम्हाला इथे प्रतीक्षा असेल. त्याबद्दल खुशखबर आहे, ती अपडेट तुम्हाला पुढे समजणारच आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. पुढे बघा महत्त्वाची माहिती, मीडिया रिपोर्टनुसार माहिती आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महाराष्ट्रात जारी केला जाऊ शकतो. सरकार स्थापन झाल्यानंतर असं मीडिया रिपोर्ट सांगत आहे. महाराष्ट्रात 2 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाऊ शकतो. आता 2 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होऊ शकतो असं मीडिया रिपोर्टनुसार माहिती मिळत आहे. आताची सर्वात मोठी अपडेट, मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री पदाचा जो काही शपथविधी आहे तो 2 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतरच तुम्हाला जो हप्ता आहे लाडकी बहीणचा मिळेल असं सांगितलं जात आहे. आता बघा महत्त्वाची अपडेट समजून घ्या. आता मुख्यमंत्री कोणी पण हो, परंतु तुम्हाला योजनेचे पैसे भेटणारच आहेत आणि योजनेचे पैसे 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि 2100 रुपये कमी बात नाही, हे कमी पैसे नाहीत, जास्त पैसे आहेत. रकमेत वाढ झालेली आहे, 1500 वरून तुम्हाला डायरेक्टली 2100 रुपये. आणि बघा, तुम्हाला नीटपणे समजून सांगतो मी की या जिल्ह्यात आज सुरू, त्या जिल्ह्यात आज सुरू, याबद्दल असं काही नाही. प्रत्येक महिलांना पैसे भेटणार आहेत. डायरेक्टली महिलांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांना 100% पैसे येऊन जाणार आहेत. असं नाही की या जिल्ह्यात आज सोडले, त्या जिल्ह्यात आज सोडले, असं काहीच होणार नाही. काही टेन्शन घेऊ नका. आणि अजून पैसे यायला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे थोडी प्रतीक्षा तुम्हाला अजून करावी लागणार आहे. प्रतीक्षा म्हणजे तुम्हाला जास्त दिवस काही प्रतीक्षा करावी लागणार नाही. एकदाचा शपथविधी सोहळा झाला त्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात टाकले जातील. आणि याबद्दल पण निर्णय होऊ शकतो, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, मागच्या वेळी पैसे आले नाहीत तर त्यांचे ते पण पैसे एकत्रित आणि हे 2100 टोटल पैसे असे देखील तुम्हाला मिळू शकतात. म्हणून टोटल तुम्हाला जास्त पण रक्कम येऊ शकते. मग त्यामुळे असं काही टेन्शन घेऊ नका की या महिन्याला 6000 भेटले, मला तर 2100 भेटले, या महिन्याला 9000 भेटले, या महिलेला या महिन्यात 9000 आले, मला तर 2100 झाले. तर असं टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांना काही जास्त रक्कम आली तर ते मागील त्यांचे हप्ते अडकलेले असतील ते मिळून आणि हे 2100 मिळून त्यांना जास्त पैसे येऊ शकतात. ओके, त्यामुळे हे टेन्शन घ्यायचं नाही की या महिलेला जास्त भेटले, मला कमी भेटले, असं त्यामध्ये फरक नसतो. जे अडकलेले पैसे असतील ते देखील जरी सरकारने सोडले तर एकत्रित तुम्हाला जास्त पैसे काही महिलांना येतील. ओके, जास्त पैशाचा मेसेज येऊ शकतो. ठीक आहे, बघू आपण आता लाडकी बहीण संदर्भात तर काही ना काही अपडेट येतच आहे. जी पण अपडेट येत आहे ती तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. करू थोडी प्रतीक्षा अजून आपण. आणि सर्वांना पैसे भेटणार आहेत, भेदभाव काही होणार नाही, सर्वांच्या खात्यात पैसे येणार. फक्त तुमचं आधार कार्ड ते बँक खात्याशी लिंक पाहिजे, मग काही टेन्शन नाही. आलं लक्षात? ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण संदर्भात काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.